नमस्कार. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कायद्याची डिग्री घेण्याची खूप इच्छा असते. ग्रॅज्युएशन झालेलं असतं किंवा 12वी झालेली असते आणि आता रिटायरमेंटचं असं निवांत आयुष्य सुरू झालेलं असतं. मग अशा वेळेस त्यांना वाटतं की आपण कायदा शिकायला पाहिजे, पण इंग्रजीचा आणि त्यांचा संबंध जवळजवळ तुटलेला असतो. त्यामुळे मनात एक इंग्रजीविषयी भीती असते, त्यामुळे ते कायद्याच्या डिग्रीकडे किंवा अभ्यासाकडे वळू शकत नाहीत. पण आता अशा सर्वांसाठी कसं आहे की आता घाबरायचं कारण नाही, कारण आता आपण मराठीतून सुद्धा लॉ करू शकतो आणि जी एंट्रन्स एक्झाम आहे, CETची एक्झाम आहे, ती सुद्धा आपण कशातून देऊ शकतो, आता मराठीतून देऊ शकतो आणि 3 वर्षाचे पेपर्ससुद्धा आपण मराठीतून देऊ शकतो. त्यामुळे ज्यांची कुणाची इच्छा आहे तर ते या एक फील्डमध्ये येऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अप्पर लिमिट नाही आहे, इथं वयाची अट नाही आहे की तुम्ही आता समजा 60 वर्षाचे झालेत आणि तरी तुम्हाला कायद्याला समजा ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. आणि अभ्यासही CET फक्त थोडं हे आहे, आपल्याला ते पुन्हा कनेक्ट व्हायला थोडासा वेळ लागतो, पण लॉ मराठीतून आपण शांतपणे शिकू शकतो, तुमची मतं तुम्ही मांडू शकता. त्यामुळे मराठीतून लॉ आहे. शिवाय काय आहे की समजा तुम्ही ग्रॅज्युएट आहात आणि ग्रॅज्युएशनला जर तुम्हाला ओपनमध्ये असाल तर तुम्हाला 45% मार्क्स आहेत, 45% मार्क आहेत, तर तुम्ही या फील्डमध्ये येऊ शकता. किंवा 12वीलाही तुम्हाला 45%ची अट आहे ओपनवाल्यांसाठी आणि SC ST आणि OBC यांच्यासाठी मात्र 40%ची अट आहे की 40% आपल्याला तिथे मार्क हवे असतात. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण 40% मार्क आहेत आणि लॉला येऊ इच्छिता तर तुम्ही ते करू शकता. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला लॉला ॲडमिशन घेण्यासाठी CET देणं आवश्यक आहे. लॉ CET कंपल्सरी केलेलं आहे. लॉ CET म्हणजे काय, तर प्रवेश परीक्षा. मग ही असते 150 मार्कांची. मग ही परीक्षा दिली तर तुम्ही, आणि याच्यामध्ये आता कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे, म्हणजे लोक लॉकडे खूप अट्रॅक्ट व्हायला लागलेत. कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लोकांना पण खूप जास्त इच्छा व्हायला लागली आहे. त्यामुळे आता वयाची अट नसल्यामुळे तर खूप लोक इथे ॲडमिशन घेतात. मग CETला जर तुम्हाला व्यवस्थित आणि चांगले मार्क पडले तर तुम्हाला किमान 90 किंवा 60-70 असे पडले तरीसुद्धा तुम्हाला चांगलं कॉलेज नाही मिळत. मग त्यामुळे तुम्ही 100चा जर स्कोअर केला तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळतं, ऑथेंटिक कॉलेज मिळतं. आणि त्यासाठी मग काय आहे, मराठीतून पेपर तुम्ही देऊ शकता. आणि यासाठी आमचं जे सुमन लॉ क्लासेस आहे ते तुमच्यासाठी, हा अभ्यासक्रम जास्त सोपा होण्यासाठी मी मराठीतून CETचे क्लासेस सुरू करत आहे. आत्तापर्यंत मी 2017 ते आत्तापर्यंत, म्हणजे ते इंग्लिशचे क्लासेस तर चालू आहेत, पण मी फक्त इंग्रजी भाषेमध्ये क्लासेस घेतलेले आहेत. पण आता मात्र मी मराठीतून लॉ CETचे क्लासेस करत आहे, म्हणजे मराठीतूनच शिकवणार, पण ते एक्सप्लेन करणार आहे आणि ते सोप्या भाषेत, जेणेकरून तुमच्या मेंदूत राहील. कारण आपल्या या CETमध्ये लॉवर जास्त भर दिलेला असतो आणि कायद्याची भाषा ही साध्या मराठीपेक्षा वेगळी असते. त्यामुळे ती समजावून सांगून किंवा महत्त्वाचं काय आहे ते सांगेल आणि शिवाय त्याच्या नोट्स देईल. आत्ता जे कायदे बदलले आहेत त्यांच्याही नोट्स मिळतील आणि शिवाय बाकीचं सगळं काही 12वीच्या मुलांसाठी, 12वी ज्यांना 5 वर्षासाठी द्यायचं आहे त्यांच्यासाठी गणित हा विषयसुद्धा मी मराठीतून शिकवणार आहे. सो या क्लासमध्ये एकदम सोप्या भाषेत टेस्ट सिरीज आहे, नोट्स आहेत, म्हणजे तुम्हाला एकदा क्लासला ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला काही विकत घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही हा क्लास केला तर तुम्ही ऑथेंटिकली चांगले मार्क मिळवू शकता. माझ्या क्लासेसमध्ये गेल्या वर्षी जवळजवळ 7 ते 8 मुलं हे इंग्रजीमध्ये होते, ॲक्च्युली मराठीतून पण आहेत काही 2-3 मुलं, पण त्यांनी जवळजवळ 130 मार्क मिळवले. 150 मार्कांच्या पेपरमध्ये 130चे हायेस्ट आहेत माझ्याकडे. 130 मार्क मिळवणारी मुलं आहेत आणि माझे क्लासेस ऑनलाईन आहेत. मी व्हिडिओ लेक्चर्स बनवते प्रत्येक टॉपिकवर आणि त्या व्हिडिओ लेक्चरमुळं काय होतं की तुम्ही तुमच्या ठिकाणी कुठे असाल तिथे ते पाहू शकता तुम्ही. शिवाय तुमच्या कुठल्याही वेळेचं बंधन नाही, मी कुठलाही तास रेस्ट्रिक्ट केलेला नाही की हे लेक्चर एवढ्या वेळाच पहा आणि एवढ्या वेळ थांबवा. तुम्ही किती वेळ ते लेक्चर पाहू शकता आणि जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत ते लेक्चर्स कट होत नाहीत. ते लेक्चर्स तुमच्याबरोबर असतात. एकतर एक फायदा आहे की तुम्हाला मराठीतून सगळं काही कळणार आहे, सोप्या भाषेत कळणार आहेत, महत्त्वाचे प्रश्न कळणार आहेत आणि 150 मार्कांची दर रविवारी घेतली जाणारी टेस्ट सिरीज. याच्यामुळं काय होतं, मुलांचं वारंवार अभ्यास होत राहतो आणि ते त्याच्यामधून चांगले मार्क मिळवू शकतात. ओके. सो आणि परीक्षेच्या तारखा पण जवळ आलेल्या आहेत. परीक्षेच्या तारखा आहेत 20 आणि 21 मार्च हे 3 वर्षासाठी, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट आहात आणि 3 वर्षाचं हे करत आहात, लॉच्यासाठी अप्लाय करणार आहात, तर त्याच्यासाठी 20 आणि 21 मार्च आहे 2025मध्ये परीक्षा आहे. आणि एप्रिलमध्ये 5 वर्षासाठीची परीक्षा आहे.
सो अशा प्रकारे परीक्षाही जवळ आहेत आणि ते लेक्चर सगळे व्हिडिओ लेक्चर तुमच्याबरोबरच राहतात. तुम्ही ते त्याच्यातून अभ्यास करू शकता. मराठी भाषेतून आहे, सोबत नोट्सही पाठवते, त्यामुळे काही खरेदी करायची गरज नाही. अशा पद्धतीने मी ग्रामीण मुलांसाठी किंवा कुठल्याही शहरातल्या मुलांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मराठीतून लॉ CETचे क्लासेस सुरू करत आहे. थँक्यू.